विक्रमनगरमध्ये प्रभाग 6 मध्ये हा माछरे गल्लीचा परिसर आहे। ह्या माछरे गल्लीमध्ये गेले 1.5 ते 2 महिने झाले ड्रेनेजचं काम सुरू आहे, नवीन पाईपलाईन टाकायचं काम सुरू आहे। ह्या ड्रेनेजच्या पाईपलाईन टाकण्यामध्ये ह्या भागातल्या नागरिकांचं संपूर्ण आरोग्य धोक्यात आलेलं आहे। त्यांचे सगळे संडास बंद झालेले आहेत, त्यामुळे मी 2 फिरते संडास आणून लावले होते। परंतु हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, जो कॉन्ट्रॅक्टर ज्याने हे इचलकरंजीचं भुयारी गटार करायचं नवीन काम घेतलेलं आहे, अतिशय निष्काळजी आणि बिनकामाचं आहे। निकृष्ट दर्जाचं काम तो करायला लागला आहे। इथं जी पाईपलाईन टाकलेली आहे, ह्या पाईपलाईनला व्यवस्थित ढाळ नाही, त्याच्यामध्ये कॉन्क्रीट आहे, दगडं आहेत आणि आत्ता जे ड्रेनेज जोडायला लागलेत त्यांचं चेंबरचं किंवा संडासचं पाणी त्या चेंबरमध्ये न जाता रस्त्यावरूनच वर यायला लागले। हे आज आम्ही सगळे भागातले नागरिकसह मी ह्या भागातला नगरसेवक प्रतिनिधी आहे, आम्ही महापौरांना भेटलो आणि त्यांना सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे। जर सोमवारपर्यंत हे काम व्यवस्थित झालं नाही सुरळीत तर आम्ही हा मेन रस्ता रोको करणार आहे, हे त्यांना आम्ही ताकीद देऊन आलोय। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ह्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून त्याचं लवकरात लवकर निरसन करावं, अन्यथा ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधातच आम्ही ह्याचं काम कोणतंही चांगलं नसल्यामुळं, निकृष्ट दर्जाचं असल्यामुळं त्याचं कोणतंही बिल देऊ नये, उलट त्याला दंड लावावं या पद्धतीची मागणी करणार आहे। माचरे गल्लीत नाही 2 महिने झाले उकरून ये, संडासचं पण घाण पण कळना, चिखल पण कळना, एवढं केलंय। ही माणसं व्यवस्थित काम करणं झाल्यात। संडासचं पाणी चावीच्या पाण्यात गेले, मिक्स झाले। मग आम्ही पाणी चांगलं प्यायचं का घाण पाणी प्यायचं का बेवारस म्हणून दवाखान्यात ऍडमिट होऊन पडायला पाहिजे? 2 महिने झाले आम्ही त्रास सोसा लागलोय। माणसाने जरा तर काय आहे का नाही, का गरीब कोण काय बोलत नाही म्हणून त्याचा फायदा उचलायला लागलाय तुम्ही? हा, अजिबात इथली ती माणसं काम करणार झालं, ती कामाला लावलेली गल्लीतील महिला आहे। आमच्या गल्लीमध्ये 2 महिने झालं चंबरचं काम चालू आहे। बाथरूमची सुविधा केली नाही, परत चंबरचं पाणी सगळं चावीच्या नळामध्ये मिक्स झाले, ते चावीला पाणी चंबरचं पाणी यायला लागले। आम्ही कुठलं स्वच्छ पाणी प्यायचं काय घाण पाणी चंबरचं प्यायचं? आमच्या आरोग्याचं काय? आम्हाला नंतर सेवा आमची कोण करणार? डेंग्यू ते झाल्यावर या सांडपाण्यामुळं परत गल्लीमध्ये ढास होऊन तब्येत खराब व्हायला लागल्या, सगळ्यांची आजार आहेत, सगळे आजार आहेत गल्लीमध्ये। आम्ही नगरसेवकांनी सांगतोय, नगरसेवक करायला लागल्यात, खरं तिथं महानगरपालिकेमध्ये दात कोणीही घेईना झाल्यात। बघा, आमच्या गल्लीला संडासचं पाणी तुंबलंय काय, आणि चावीच्या पाण्यात घाण यायला लागल्या। आम्हाला ते साफ करून पाहिजे आणि 4 दिवसात काम होलं पाहिजे, हे वॉरंट आहे बघा आमचा। नाहीतर नगरपालिकेने आणि महापूरवाल्यापाशी जाणार मी न्याय मागायला, पाणी घेऊनच जाणार आहे। आता आल्यापासून मी भंगिनीचं काम करायला आणि करायला लागलोय। बरोबर आहे। आता मी देवाला गेलतो, तिथंच पिशव्या टाकल्या आणि सगळं काम करायला लागलो दारातलं। आमच्या तिथंच सोडलं तर सगळं त्यासनी करायला होत्यात, खरं ती कामगार काय काम मन लावून करणं झाले काय? याच्यावर काय प्रक्रिया करणार बघा तुम्ही? नाही तर शेवटी आमच्याकडे मग पर्याय रस्ता रोको आंदोलन करणार आम्ही काय तर आमच्या तर मी स्वतः आजारी आहे, कालच जाऊन आता दवाखान्यात जाऊन आले मी। तुम्हाला दाखवू गोळ्या औषध आणून? लहान मुलं, आमच्या घरात लहान मुलं बी येते, त्यांना काय करायचं? आपण एक मोठा आहे काय बी करू, लहान मुलांनी काय करायचं? हा, याच्यावर काय करणार तुम्ही पर्याय सांगा आम्हाला?